नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता मी मार्केटला जातोय. आज कसा रविवारचा दिवस आहे. गायत्री म्हणे आज चिकन बिर्याणी बनवूया. म्हटलं ठीक आहे, चल बिर्याणीला काय काय लागतं सांग. म्हटलं मी घेऊन येतो म्हटलं सामान. काय नाही ते काय आपल्याला काय चिकन वगैरे घ्यायचं आहे. काय ते आपला रोजचा जो म्हणजे महिन्याचा जो आपण जिथं किराणा भरतो ना, त्याच किराणा दुकानामधनं जाणार, तिथं तांदूळ वगैरे घेऊन घेणार. चला तर आता मार्केटला जाऊया आपण. या मार्केटमधनं ते चिकन वगैरे घेऊन घेऊया. आणि इकडे चिकन काय भाव आहे काय नाही ते पण तुम्हाला सांगतो. इथं मुंबईमध्ये म्हणजे आपल्या गावाकडे कदाचित कमीच असणार चिकनचा भाव. चला ते चिकन वगैरे तर घेऊन झालं आहे ना. आता ते किराणा दुकानामधनं काय ते अख्खा मसाला पण घेऊया आपण. त्या बिर्याणीमध्ये टाकायला तो अख्खा मसाला लागतो ना, काय त्या मिऱ्या बिऱ्या जिरं बिरं असतं ते सगळं. आज मच्छी मार्केट पण काय एवढं भरलेलं दिसत नाही. भरलेलं असतं पण ते कसं म्हणजे 7 नंतरच चालू होणार ते संध्याकाळी. तर चिकन म्हणजे मला काही 280 रुपये किलो चिकन आहे मित्रांनो. तर मी आपला अर्धा किलो चिकन घेऊन आलो आहे. त्याच्यानंतर म्हटलं 1 किलो चिकन कसं जास्त होऊन जाईल ना, त्यासाठी मी आपला अर्धा किलो चिकन घेऊन घेतलं. दोघांसाठी बस झालं ना. आणि किराणा दुकानमधनं ते आपले बासमती तांदूळ काय ते शाही बिर्याणी मसाला ते पण घेऊन घेतलं. म्हणजे आपलं खात्यावरतीच लिहून घेतलं. ते महिन्याचा जो माझा किराणाचा खाता असताना त्याच्यावरतीच लिहून घेतला तो. काय ते मच्छर अगरबत्ती वगैरे घेतलं. म्हणजे 200 रुपयाचा सामान तो घेऊन घेतला मी. त्यांना म्हटलं खात्यावरती लिहून घ्या म्हटलं, कारण की महिन्याच्या एंडिंगलाच मी त्यांना पैसे देतो पेमेंट झाल्यानंतर. त्याच्यानंतर हे त्रिशूला काय गायत्रीला ते चायनीज पकोडे घेऊन घ्यावं म्हटलं. 20 रुपयाचेच घेतले ते चायनीज पकोडे, जास्त काय घेतले नाही. ते वडापाव समोसा घेण्यापेक्षा म्हटलं ते चायनीज पकोडेच घेऊया, कारण की चायनीज पकोडे जास्त आवडतात त्रिशूला पण गायत्रीला पण. आणि नंतर फोन आला की त्रिशूला नारळ पाणी घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे, आता हे नारळ पाणी पण घेऊन जातो. 30 रुपयाचंच नारळ पाणी आहे, काही नाही. ठीक आहे, चला जाऊया मित्रांनो, घरी जाऊया. चला आता. त्रिशू काय आलं ते बोलून कुणी फोडला? हा, जिग्गूने फोडला. कस काय फोडला गायत्री? यांनाच माहिती, इकडनं हिने खाली टाकून दिला. हा खाली कोणती पोरीने वरती दिला. हा. तिने आणि या बायाने टाकला टेरेसवर. टेरेसवर टाकला आणि खाली आला. अरे यार, काय ग त्रिशू, आपण जत्रेमधनं घेतला होता ना तो? कुणी फेकला होता खाली? हा, जिग्गूने. हे गायत्री पण ते टमाटर आणि ते पुदिनाचा पाला वगैरे नाही भेटला. गायत्री भेटला म्हणजे ते दुकानच बंद होतं. चला मित्रांनो, आता हे सामान घेऊन आलो. घे गायत्री आज सामान. आणि आता ते शिवभया जात आहेत ते भाजीवाल्याच्या दुकानामध्ये, ते दुकानाचे मालक. आता मी जातो, मग परत जायला लागेल घ्यायला. त्रिशू ती तिला ते नारळ पाणी काढून दे गायत्री. ते बघा ती गायत्री काय बिर्याणी बनवशील ना? चालेल मग बिर्याणी बनव. त्रिशू इकडे बघ, ते काय ते स्ट्रॉ. तू काय सांगितलं होतं मला, काय आणायला सांगितलं होतं? हा, नारळ पाणी. हा, मग ते काय घेऊन आलोय ना तुझ्यासाठी, नारळ पाणी घेऊन आलोय ना. मम्मीला सांग ते काढून द्यायला. ते ठेव ना काहीतरी, काय त्या बलूनच्या पाठी लागले, ठेव ना ते. हा, जाऊ दे आता, तो फुटला तर फुटला. आता आता बस रडत आता, ठीक आहे ना. ते कसं असतं काहीतरी, एकदा तो बोलून हवा निघाली तर निघाली, तिथं सेलोटेप लाव काय पण लाव. आता माणसाची बॉडी असते नॅचरल, तर नॅचरलच असते ना. पण आता होऊन जाईल, सोडून जाईल ना. अरे काय नाही होणार ते. आज समज माणसाच्या बॉडीचा कुठला पार्ट जर, कशाला करताय तसं नका करू ना. माणसाच्या कुठल्या बॉडीचा पार्ट तुटला तो ते किती पण जोडा त्याला, हा दुखतोच ना तो. मग आयुष्यभरासाठी तो त्रास झालाच ना. मग तसंच प्रत्येक वस्तूंचे पण असतात काहीतरी. त्या वस्तूला तुम्ही ते फेविक्विक लावा नाही तर फेविकॉल लावा, ते नॅचरल तर नॅचरलच असतात काहीतरी. जाऊ दे. आणि एवढं लसूण कशाला बिर्याणीमध्ये टाका. बिर्याणीमध्ये टाकायला? पण मी काय म्हणतो, पुदिनाचा पाला पाहिजेच काय बिर्याणीमध्ये टाकायला? तिला ते नारळ पाणी काढून दे, चाकू आहे बघ तिच्या हातात. तिलाच खाऊ द्या. लय आगाऊपणा करते ती आता. हा ऐकतच नाही मागत ती आता. हा, हा. अरे यार. त्रिशू त्रिशू बघ. ते बघा, ती पोरगी ऐकणारच नाही. चाकू घे काहीतरी तिच्या हातामधून, चुकून डोळ्याला लावून गेल ना ती. थांब ना त्रिशू, मम्मी काढून देते, थांब. ते काही नाही, जास्त नाही. 30 रुपयाचं नारळ पाणी आहे मित्रांनो. ते 30 रुपयाचा नारळ आहे ते. त्याच्यामध्ये ते मलाई वगैरे नाहीये. मलाई नाही आहे त्रिशू त्याच्यामध्ये, मलाई नाहीये त्याच्यामध्ये. हा ना. ठीक आहे चला. जिगू तुला प्यायचंय का? नाही पिणार जिगू, नाही पिणार. पिणार. चालेल, चल बाय बघा त्रिशू.
हा शेअर करा. बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिने बघा ते नारळ फोडता फोडता पूर्ण पाणी जोडून दिलं तिने. ठीक आहे चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. चालेल मित्रांनो चला बाय बाय.